आपल्या प्राचीन धर्मग्रंथानुसार काही झाडे आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचा निवास असतो. जसे केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू तर बेलाच्या झाडामध्ये भगवान शिवांचा वास असतो असे म्हणतात. घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी अनेक झाडे लावली जातात. असाच एक वृक्ष आहे ज्याला धार्मिक विधी कार्यामध्ये विशेष महत्त्व आहे आणि तो वृक्ष म्हणजे पळस. आज आपण पळस या झाडाबद्दल माहिती घेऊया. पळस हे 2 प्रकारचे असतात, केशरी आणि पांढरा. पळस वनस्पती ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. पळसाची पाने तळहाता एवढी रुंद व जाड असतात. म्हणूनच या पानांचा जेवणाच्या पत्रावळीसाठी वापर केला जातो. पळसाची पाने, लाकूड आणि फुले धार्मिक विधीमध्ये वापरली जातात. अक्षय तृतीयेला, पितृभोजनात सर्वत्र पळसाची पत्रावळी वापरली जाते. या पानांमध्ये भोजन करणे म्हणजे स्वर्णपत्रात भोजन केले असे समजल्या जाते. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी पळस पत्रावळीची भोजन प्रथा सुरू केली असावी. या झाडाचे धार्मिक महत्त्व त्याच्या पानाच्या 3 निर्मितीपासून सुरू होते. मान्यता अशी आहे की या पानांमध्ये मधले पान भगवान विष्णू, डावीकडचे पान ब्रह्मा आणि उजवेकडचे पान महादेवाचे प्रतिनिधित्व करतात. शास्त्रामध्ये पलाश वृक्षाला देवांचा खजिना म्हटलेले आहे. उत्तर भारतामध्ये या झाडाला वसंत ऋतूमध्ये गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रामध्ये या झाडाला हिवाळ्यात फुले येतात. पळस फुलं ही रंग करण्यासाठी सुद्धा वापरली जातात. पूर्वी होळीमध्ये हेच नैसर्गिक रंग वापरल्या जायचे. या झाडांच्या बिया फार कडू असतात, त्यांना पळसपापडी असे म्हणतात. पळसाची पाने 3 समूहात येतात. यावरून पळसाला पाने 3 अशी म्हण मराठीमध्ये रूढ झालेली आहे. पळसाला इंग्रजीमध्ये फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळतीनंतर आलेला लाल रंगाच्या या फुलांना ज्वालासारखा आकार असतो. पळसांच्या ज्या सुक्या डहाळ्या आणि काठ्या या यज्ञामध्ये हवनासाठी वापरल्या जातात. श्राद्धकार्यामध्ये सुद्धा पळसपात्र आणि द्रोण या ज्या पळसाची पानं आहे यापासून बनवलेली या दोन्ही वस्तू श्राद्धकार्यामध्ये वापरल्या जातात. धार्मिक कार्यामध्ये लाकडी भांडी बनवण्यासाठी पळसाचे लाकूड वापरले जाते आणि सरस्वती देवीच्या पूजेमध्ये पळसाची फुले वापरली जातात. या देवीला ही फुले अर्पण केली जातात. पळस फुलांच्या औषधी गुणामुळे त्यांचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. हे फूल खूप औषधी आहे. पळस फूल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील दाह कमी होतो व शरीराला थंडावा मिळतो. मूत्राशयाच्या आजारामध्ये सुद्धा या फुलांचा उपयोग केला जातो. या फुलांचा काढा पिल्याने शरीरातील थकवा तर जातोच, पण शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी सुद्धा त्या फुलांच्या काढाचा उपयोग होतो आणि शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते. या फुलांचा उपयोग केसांवर उपचार करण्यासाठी सुद्धा केला जातो. आणखीही बऱ्याच आजारामध्ये पलाश वृक्षाचा उपयोग होतो. पलाश वृक्ष ही एक सुंदर औषधी वनस्पती आहे. या वृक्षाला पलास, पलाश, मोतुंगा, बिस्नेहा, ढाक, खाकरा आणि चिंचरा अशा अनेक नावांनी ओळखल्या जाते. ही या वृक्षाची स्थानीय नावे आहेत. संस्कृतमध्ये या वृक्षाला किशुंक असे म्हणतात आणि असा हा पूर्व फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. तर तुम्हा सर्वांना पलाश वृक्षाची ही माहिती कशी वाटली? तर पुन्हा भेटूया नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत जय गजानन.